नाशिकच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी। नाशिक ते पुणे प्रवास आता 2 तासात पूर्ण होणार। अहमदनगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीला चालना देण्यासाठी तब्बल 180 किलोमीटर लांबीच्या नाशिक पुणे औद्योगिक द्रुतगती महामार्गाची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारणी करण्यात येते। या महामार्गाच्या अंतिम आखणीस सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली असून सध्या या प्रवासात जिथे 5 तास लागत आहेत तिथे हा मार्ग पूर्ण झाल्यावर पुणे ते नाशिक हे अंतर केवळ 2 ते 2.5 तासात पार करणे शक्य होणार असल्याचं समजत आहे। तसेच या महामार्गाचा संगमनेर आणि शिर्डीसह इतर जिल्ह्यांनाही लाभ होणार आहे। रेल्वेकडून पुणे ते नाशिक दरम्यान सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाची उभारणी करण्यात येणार असून याच मार्गाला समांतर असा औद्योगिक द्रुतगती महामार्गाची देखील उभारणी करण्याचे नियोजन MSRTC करत आहे। हा महामार्ग पुणे, नाशिक, अहमदनगर या 3 जिल्ह्यांना जोडणार असून या प्रास्ताविक महामार्गाची रेषा राजगुरुनगर, चाकण, मंचर, नायगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर अशा महत्त्वाच्या शहराजवळून प्रस्तावित आहे। सुरत ते चेन्नई महामार्गावरील जोडणीमुळे सुरत प्रवासही आता वेगवान होणार असल्याचं दिसतंय। तसेच शिर्डीलाही हा मार्ग जोडण्यात येणार असल्याने देशभरातील साई भक्तांना याचा लाभ होणार आहे। खेडगाव, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, सिन्नर, नाशिक हे तालुके परस्परांना जोडले जाणार असून या दोन्ही शहरादरम्यानचे तब्बल अंतर 50 किलोमीटरने कमी होणार असल्याचं दिसतंय। हे अंतर सध्या 220 किलोमीटर वरून थेट 180 किलोमीटर पर्यंत कमी होणार असल्याचं समजलंय। या महामार्गामुळे मोठे उद्योग, शिक्षण संस्था, IT कंपन्या, कृषी उद्योग केंद्र यांनाही याचा चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे। तसेच स्थानिकांना उत्तम रोजगार व बाजारपेठही उपलब्ध होणार असल्याचं समजतंय। या महामार्गामुळे पुणे नाशिक हा प्रवास सद्यस्थितीला 5 तासावरून साधारणपणे 2 ते 2.5 तासावर येईल। दळणवळण गतिमान झाल्यास पुणे नगर, नाशिक जिल्ह्यातील लघु, मध्यम व अवजड उद्योग कारखाने देखील कृषी विषयक संस्था यांना चांगला लाभ होईल। पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा भाग पुणे ते शिर्डी, शिर्डी इंटरचेंज ते निफाड इंटरचेंज, सुरत चेन्नई द्रुतगती महामार्ग ते निफाड राज्य महामार्गाचा भाग यानुसार अंतिम आखणी महामंडळाने प्रस्तावित केली आहे। तसेच भोसरी, राजनगाव, शिर्डी येथील जोड रस्ते यांना देखील मान्यता मिळाली आहे।